देवाची कथा फळ केव्हा देऊन जाईल, देवाची कथा आमच्यावर उपयोग केव्हा करून जाईल, जेव्हा आमचं मन परिपूर्ण शरणांगत असेल, देवाला आवडणारा विषय. म्हणून भगवान गीतेमध्ये म्हणतात सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज. मला शरण आहे, भगवान को सौंप दीजिए. जा. आपल्याला फक्त अर्धीच म्हण माहिती आहे की दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम. याच्या पुढची म्हण काय? सौजना એટલું પાઠ કરીને ફીરીરા કે દાને દાને पे लिखा है खाने वाले का नाम. એટલું બોલીને મોકળા થઈ જાય. पुढचं वाक्य ये खगेंद्र महाराजे तैयार કર્યું છે, મારું પેટેન્ટ છે, इस पे किसी का अधिकार नहीं है. अगर ये वाक्य ने कोई कथाकार व्यासपीठ पे वापरसे तो इना चैनल ने हूँ शू लगाड़ दई कॉपीराइट. उसको मैं कॉपीराइट लगा दूं. याचं वाक्य काय नीट लक्ष द्या. दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम. અને अगाड़ी खगेंद्र महाराजे कीधु छे खाने वाला भूल गया लिखने वाले का नाम. खाने वाला भूल गया लिखने वाले का नाम. अरे लखेलू पण कोए लखेलू छे, जे लखेलू छे एनु नाम भूली गया. म्हणून प्रार्थना करा देवाला की मारू शरणांगत मन मी तुझ्या ठिकाणी शरण राहील. देवा माझं मन विचलित नाही व्हायला नको की मारू मन. मग ज्या वेळेला सरळ हृदय सरस चित्त समर्थ बुद्धी शरणांगत मन आणि कथा ऐकायला बसल्यानंतर पाचवा शब्द लक्षात ठेवा समर्पित भाव. मारा भावने समर्पित कर देजो. अनेक लोक आपल्या पंथाला आपल्या याला पकडून भेद निर्माण करतात. भागवतामध्ये कोई भेद नाही निर्माण करायचा. भागवताने कुठल्याही देवाचं प्रॉपर नाव घेऊन कथा लिहिलेली नाही आहे, बिलकुल भी नाही. भगवान नो वर्णन जा रे नोत्तिष्ठती विराटा. विराट जागृत झाला नाही असं लिहिलं नाही की विष्णू जागृत झाला नाही की ब्रह्मा जागृत झाला नाही की कृष्ण जागृत. नोत्तिष्ठती विराटा. द्वितीय स्कंद अध्याय क्रमांक 2 घरी जाऊन वाचा. नोत्तिष्ठती विराट. आणि पहिल्या स्कंदामध्ये जेव्हा देवाला नमस्कार केला तेव्हा शब्द वापरला सत्यम परम धीमई की तुम्ही सत्य आहात. मी तुम्हाला कोई भगवान નું નામ એટલે હું સિદ્ધ કરી દઉં कि काही लोग जे म्हणता ना कि हमें महानुभाव संप्रदाय हमें भागवत ये नहीं प्रसाद हमें नहीं उसको लेना जरूर लेना. भागवत में भगवान નું केवू एक नाम नहीं મળે. सत्यम परम धीमई नोत्तिष्ठती विराटा. आणि जेव्हा शेवटचा श्लोक म्हटला ना तेव्हा भवे भवे यथा भक्ती पादयो हरि जायते नहीं कृष्ण जायते नहीं राम जायते नहीं. एटलूच कीधुं ते भवे भवे यथा भक्ति पादयो स्तव जायते. किसका नाम है भागवत? सत्यથી शुरुआत करी छे, विराट में मध्य कर्यो छे आणि तव शब्द बोलीने भागवत नो एंड कर्यो छे. भगवत गीता सत्यથી शुरुआत थई छे. 11व्या अध्यायात विश्वरूप दर्शन विराट में मध्य कीधो छे आणि 18व्या अध्यायामध्ये करिष्ये वचनम तव तव शब्द में एंड कर्यो छे. श्रीमद् भागवत मना का श्रीमद् भगवत गीता दोनों का एकत्रीकरण एक है. जो भाई गीता वाला गीता ने मानी सके तो शब्दों भी फरक जिना में नहीं મળે. ये भागवत ने उचला ने सुहरकत है. ये मारू मत है. इसका अभ्यास तो करो यार एक एक शब्द के ऊपर कि नोत्तिष्ठती विराट उसको उठाइए. आणि म्हणून या 5 गोष्टी ज्या ठिकाणी असतील तिथे श्रीमद् भागवत कथा ही फलद्रूप होते की ज्यारे हृदयने सरळ. शुकदेवजी महाराज गंगेच्या किनारी सरळ हृदयाने बसले आहेत. समर्पित भावाने राजा परीक्षिती बसलाय. शरणांगत मनाने भक्ती समोर आलेली आहे. समर्थ बुद्धीचे ऋषी समोर बसले आहेत आणि सरस चित्ताला घेऊन राधाराणी कथा ऐकते आहे. या पंचामृताने कृष्ण कथेला अभिषेक केला जातो. एक एक गोष्ट एकेकाने स्वीकारल्या.
श्रीमद्भागवतम शास्त्रम पुराण तिलकम यद वैष्णवानाम धनम, ये वैष्णव का धन है म्हणून कथा ऐका। मला जर फक्त एवढंच वाक्य द्याल ना, कथा का ऐकावी, तरी एवढं सांगायला मला महिना लागेल कि कथा का ऐकावी। एक थीसिस हो सकता है, उस पे पीएचडी मिल सकती है कि का ऐकावी कथा। एक संत है कि दूचे, जहां सत्संग होता है वहां पर नित्य जाओ। नित्य शब्द ऊपर ध्यान देजो कि तमे नित्य जाओ जहां सत्संग होता है। जहां सत्संग होता है वहां पर नित्य जाओ तुम, वहां पर नित्य जाओ तुम। जहाँ सत्संग होता है वहाँ पर नित्य जाओ तुम, वहाँ पर नित्य जाओ तुम। हमें फुर्सत नहीं कहकर ये मौका मत गवाओ तुम, ये मौका मत गवाओ। हमें फुर्सत नहीं कहकर ये मौका मत गवाओ तुम, ये मौका मत गवाओ तुम। जरा अनुभव तो कर देखो क्या बदलाव आता है। अनुभव करके देखो क्या अनुभव आता है। कपट सब दूर होता है, हृदय निर्मल हो जाता है, हृदय निर्मल हो जाता है। प्रेमी सत्संगियों के संग सदा जीवन बिताओ तुम, सदा जीवन बिताओ तुम। जहाँ सत्संग होता है वहाँ पर नित्य जाओ तुम, वहाँ पर नित्य जाओ तुम। जहां सत्संग होता है वहां पर नित्य जाओ तुम। मग ही जी कथा है। वास्तविक जीवन जर पाहिलं श्रोतेजनो, श्रीमद भागवताच्या द्वितीय स्कंदाचा पहिल्या अध्यायाचा 3रा श्लोक, इसमें जीवन का दर्शन दे दिया। काढा भागवत आणि बघा द्वितीय स्कंद पहिला अध्याय 3रा श्लोक, की व्यासांनी आमच्या जीवनाची गणती कशी करून दिली। निद्रया ह्रियते नक्तम, निद्रया बरचसं जीवन तर आमचं झोपेमध्ये चाललं। काही काही लोकोने तो सुवाने मळतो नाही ना, तो संतापावा है ना। निद्रया ह्रियते नक्तम, एवढ्यात आज झोप झालीच पाहिजे हे उठवजोय। आणि बरेच लोक, माझा मुक्काम असतो ना, मी आता कथेला जातो, एका ठिकाणी गेलो, एसी मध्ये मी राहत नाही ना, गाडीत मला एसी चालत ना रूम मध्ये, पण ते एसी रूम पण मी नाही, पंखा आपला एकवर, पंखो बी वधारे नाही। माझ्या 3 गोष्टी लक्षात ठेवा, मनात शंका, कामाचा डंका आणि डोक्यावर पंखा कधीच नसावा। मनामध्ये शंका, जे काम करियो छे याचा डंका, आणि आपण झोपले असताना आपल्या मस्तकावर डोक्यावर पंखा, जे डोक्यावर पंखा घेऊन झोपतात यांने घुटण्यानो आजार जल्दी थाच। लेकिन याद राखजो, डोक्यावर पंखा नसावा। बऱ्याच बाया विचार करे आपनो काढू पडसे बेन। मनात शंका, कामाचा डंका आणि डोक्यावर पंखा नसावा। मला सकाळी उठल्यावर त्या यजमानाने प्रश्न विचारला, सकाळी सकाळी बिलकुल 5 वाजेला, दादा
निंदर लागी थी कीधुं मारू निंदर न जवा दो पण हूँ બે દાડા થયા અને કથા કરો તમારે ત્યાં તમારી निंदर उगड़ी थी। आप जिस निंदर की बात कर रहे हो मैं वो नहीं बात कर रहा हूं पण બે દાડાથી તમે મારું સાંભળી રહ્યા નિદાન થોડા તો બી ઉઠ્યા તમે કે સોયેલા જ છે હજુ કઈ કર્યો સંકલ્પ कि भाई हूँ एक श्री राम जय राम नी माळा करीश हूँ हरे राम करीश कि हूँ हरिपाठ वाचीश नहीं जास्त तो शिवना मंदिर में जईने कृष्णना मंदिर में जईने हूँ पगे पड़ीश एटलू भी नहीं तो मारी घेर देवारू छे हूँ एक अगरबत्ती भी कई उठ्या तमे कि सोयेला ज छे हजू तो माझ्याकडे पाहायला लागला मग मी सांगितलं की हम सोने के लिए नहीं है मने निंदर बहु कमी छे बहुत कम है म्हणून लक्ष द्या श्रोतेजनो की श्रीमद भागवताचा द्वितीय स्कंद सांगतोय निद्रया ह्रियते नक्तम व्यवायेन चवावया हमारू वय अर्धु तो निंदर में जती रही दीवा चारथेय राजन बाकीच वय कुटुंब भरने नवा अर्धू तो निंदर में गई आणि बाकी जे रहेलो होतो ये कुटुंब भरणे नवा कुटुंबाचं पालन पोषण भरण करण्यामध्ये उसका व्यय हो गया। एकदा स्वतःला शांततेने प्रश्न विचारा इतक्या मेहनतीने कमवून आणून मी ज्यांना समर्पित करून राहिलेलो आहे ते लोक खरोखर मला अंतिम समयाला कामात येतील का। 2.5 वर्षाचा कोरोना मध्ये लक्षात येऊन गेलं आपणू कोण एकदा मी मोहिदय फाट्याला उभा होतो आणि मला धुळ्याला जायचं होतं काही वाहन मिळेल तर दोंडाईच्या चिमठाना एसट्या बंद उभा होतो माझ्याजवळ एक व्यक्ती त्याच्या मोबाईलची रिंग वाजली त्याने मोबाईल काढला लावला आणि 2 मिनिट में ते रडवा लागला जोर जोरात रडायला लागला मी समजलो की फोन आला याचं कोणीतरी गेलं कोरोना साथ चालू होती त्यावेळेला मी त्याच्या जवळ गेलो आता मी वैष्णव है ना वैष्णव जन तो तेने कहिए जे पीड पराई जाने रे ज्यांनी जाणले नाही त्यांचं भजन आहे पीड पराई जाने रे मी जवळ गेलो आणि त्या माणसाचं डोकं माझ्या खांद्यावर घेतलं तो मला असा बिलगला की तू भाई थांब रडीस नाही की तू कोण गई की तू दादा की तू ठीक जरा शांत थे जा बिलगलाय खांद्यावर डोकं मी त्याच्या पाठीवर हात फिरवतो कि तू पप्पा नहीं कि तेने तो 3 वर्ष थेगा कि तू मम्मी ते कि मम्मी तो 5 वर्ष थेगा कि तू पत्नी ते कि ते मरती तो एटलो थोड़ी रडतो है ना। एक मनसनी बाई मरी ते कीड़ी में बांधी रहता तिने कीड़ी ने नाही तो माणूस मेला सॉरी माणूस मेला आणि त्याला किडीवर बांधत होते आणि त्या किडीजवळ ती बाई रडत होती आणि रडता रडता त्या बाईचा एक शब्द निघाला उठो ना राम હું તમને આયુષ્યભર તકલીફ નહીં દીધી એમ બોલતા ती उठी बैठे એટલું ખોટું બોલે છે કે વહી સુઈ हा त्या माणसाचं डोकं खांद्यावर आहे मी पाठीवर हात फिरवतोय कोण गेलं की तू केतो खरी मग त्याने हळूच कन सांगितलं की दादा कोई गई नहीं परमी दाड़े हूँ स्वैप दही आयल हो तो आज रिपोर्ट आयो हूँ पॉझिटिव्ह छे यो गचाल्यो तीने तो 500 रुपयाची नोट काढून दादा मारी हातनी दक तू तही झेलगाव है ना आणि मी त्याला मी टेन्शन मध्ये येऊन गेलो येऊ लागे की ह्या कधी नळ रे तो ह्या जांगळान बठी जा એટલો એટલો महाराज ने दया ने वैष्णव जन तो तेने कहिए बठू गई જ્યારે अंतिम समय आयो ત્યારે जा तो घडी घडी जवळ यायचा दादा म्हण शेवटलो पगे तू पगे नाही पडीस तू मारू भी पिंडदान कर दईस तू जा कि कौन है
कोण आहे? आणि म्हणून श्रीमद भागवत म्हणतोय निद्रया ह्रियते नक्तम की तमारी निंदर में गया कुटुंब भरणे नवा. आपलं कुटुंब भरण्यात गेलं, मग तुम्ही केलं काय? भागवत आम्हाला प्रश्न विचारतोय कि तुमको इतना समय दिया, क्या किया? मारी एक विनंती छे, भगवान ने माने ये लोगों खरी भक्ति नहीं करी सकता जे भगवान ने मानच. मैं आज बहुत बड़ा एटम बम फोड़ रहा हूं. जे भगवान ने मानज ना ये खरी भक्ति नहीं करता. जे भगवान ने जानज ना ये खरी भक्ति करे. शू केवुं छे तमारुं? अंधी भक्ति मत करना, अंधी भक्ति मत करना. कोई कीधु हमें चाल्या. महादेव ने लिंग फूटानी ज रही जाए आवड़ा फक्त. ते तो भगवाने बे हाथ दीधा म्हणून बेज लोटा, वही बे देता ये 4 लोटा उपटी देता. भगवान को मानने वाले से भगवान को जानने वाले. आणि म्हणून तुलसी रामायणामध्ये एक चौपाई आलेली आहे. उत्तर मला सगळ्या ग्रंथांना पाहायला आवडतं, मुझे अवलोकन बहुत अच्छा लगता है. तुलसी रामायण सांगतोय जाने बिनु नहीं होई परतीती आणि बिनु परतीती होई नाही. नोकरी करून हेलो हाँ हूँ बोली रही. हाँ हाँ नंबर सेव छे बोल. क्या आहे? गैरज छे. तर त्या बाईने घरी आहे की नाही हे कसं तपासलं माहिती आहे? मिक्सर चालू कर. मिक्सर चालू करो. त्याने मिक्सर लावलं. मिक्सरचा आवाज तिला माहित होतं आपल्या मिक्सरचा आवाज कसा येतो. मोबाईलमध्ये मिक्सर ऐकवला. हां हां बरोबर आहे. आणखी दुसऱ्या दिवशी फोन केला. क्या आहे? गैरज छे. मिक्सर चालू करो. त्याने आणखी मिक्सर चालू केलं. असं 8 दिवस कार्यक्रम चालला. 9व्या दिवशी ती आली. तिला बरं वाटलं की आपला नवरा संध्याकाळी घरीच राहत होता, कुठे जात नव्हता. पण जेव्हा आली तेव्हा घराला कुलूप होतं. तिने शेजारच्या बाईला विचारलं की बेन क्या गया है? कोण मालम बेन के रोज संध्याकाळी थैली मिक्सर लाईन क्या जहाज. એટલે તે એટલો હુશાર હતો જ્યાં જાય ત્યાં મિક્સર લઈ જાય. तिला काय फक्त मिक्सरचा आवाज पाहिजे होता ना. हे ज्या जाय त्या मिक्सर लगाड. शेजारची बाई म्हणे कोण मालम बेन के रोज मिक्सर लाईन क्या जाज कोण मालम है ना. ज्या वेळेला श्रोतेजन भगवान शिवाने सतीला सांगितलं, सतीने ऐकलं नाही. याचं कारण रामायणामध्ये दिलेलं आहे की रामाची परीक्षा घ्यायला जो तुम्हारे मन अति संदेह तो की न जाई परीक्षा लेव. जर तुझ्या मनामध्ये संशय तर ती सीता बनून गेली होती आणि रामाने तिला नमस्कार केला होता. तेव्हा भगवान शंकर म्हणाले या देहाचा त्याग तू करत नाही तोपर्यंत मी तुला पत्नी म्हणून स्वीकारणार नाही. ती संधी सती पाहत होती आणि आज ती चालून आली. એટલે सती हे सांभाळू नाही. पतीने आज्ञाનું उल्लंघन કર્યું. याचा अर्थ असा नाही की हा आदर्श घेतला. इसके पीछे कोई कारण होगा. म्हणून एक शास्त्र समजायचं असेल ना तर 10 शास्त्रांचा अभ्यास करावा लागतो, तेव्हा कुठे एक कळतं. भगवद्गीतेच्या 700 श्लोकांना समजायचं असेल तर तुम्हाला ज्ञानेश्वरीच्या 14,000 ओव्या वाचाव्या लागतील. त्यारे काही जे नाही हे समजसे. म्हणून आमचं शास्त्र असं वरवर नका पाहू. वरवर पाहणाऱ्यांना फक्त शंकाच येते मनामध्ये की ना दादा એટલા સકા ઉંદરાપે એટલો મોટો ગણપતિ કેમ काय बठच. हे आताचे विज्ञानाचे पोरं विचारतात. एका कॉलेज कुमारने मला विचारलं की गणपती એટલો आणि उंदरापे. मग मी त्याला सांगितलं, म्हटलं तू कॉलेजला कशावर जातो? ते की मारी सायकल छे. म्हटलं कधी डबल सीट गेले आहेत? ते की डबल सू दादा एखादा तो 3 जना एक मित्र दांड्यावर बसतो, एक मागे बसतो, मी मध्ये चालवतो. કીધું ભાઈ તન્ની મળીને વજન કેટલું હશે તમારું? તે કે 50 ના બી ધર્યા તો 1.5 ક્વિન્ટલ. કીધું સાયકલનું વજન કેટલું? તે કે 40 કિલો.
मग 40 किलोच्या सायकलवर 150 किलो वजन सहज निघून जातं. याला यंत्रज्ञान म्हणतात, त्याला मंत्रज्ञान म्हणतात. तू यंत्रती जहाज, ते मंत्रती जहाज. जर तुझ्या एवढ्याशा सायकलवर 3 कंदाडे फिरतात तर उंदरावर गणपती बसल्याची तुला शंका का येते? ये यंत्र सामग्री है, ये मंत्र सामग्री है. इना पे विश्वास रखो कि ये कुछ तो भी है. ही ढोबळ कथा नाही आहे. मी पण एक सायन्सचा विद्यार्थी आहे, BSc इन फिजिक्स. मी याला स्वीकारलं म्हणजे पोट भरण्यासाठी नाही स्वीकारलं. याला स्वीकारताना मी आधी चाचपण पाहिलं श्रोतेजनो ना. पुण्याची एक भगिनी होती आणि तिच्याजवळ एक मद्रासची भगिनी राहत होती. तर या मद्रासच्या भगिनीने करवा चौथ केलं. करवा चौथ माहिती आहे ना, ते आपण नाही करत. मग तिने गाळणीमध्ये चंद्र पाहिला आणि मग तिच्या नवऱ्याचा चेहरा पाहिला. तर दुसऱ्या दिवशी या पुण्याच्या बाईला विचारलं की ताई, मैंने ये करवा चौथ किया, आप नहीं करते? तर पुण्याच्या बाईने उत्तर दिलं, मी नवरा करताना चाळून गाळून पाखडून पुखडून केलाय म्हणे. आता खलबत्त्यात टाकून कुटायचाच बाकी आहे. मी जेव्हा त्याला स्वीकारला तेव्हा आधीच गाळून गोळून घेतला. एम इन्हें स्वीकारियो ना तो एमने एम नहीं स्वीकारियो. इस पे कोई स्टडी किया कि समाज ने अपने केवानु छे इन्हीं पछाड़ी अपने कहीं तो भी फाउंडेशन. हाँ, भागवत की कथा ये प्रोग्राम नहीं है, ये साधना है. ये हिसाब से बैठी, ये साधना है. पूऱ्या भारतभर जाऊन आलो. हिंदीत कथा, गुजरातीत कथा, मराठीत कथा, इराणीत कथा, दक्षिणी भाषेत कथा, 6 भाषेंमध्ये कथा करतो मी. 6 भाषेत. किती लोक भेटले असतील, किती लोकांचा शंका असतील, पण सगळ्यांना समजून एकच सांगतो की हे सत्य है, सत्यम परम धीमहि. याच्यात खोटं काही नाही. ज्या शंका आज तुम्हाला येऊन राहिल्या, या शंका 5000 वर्षापूर्वी अनेक लोकांना येऊन गेल्या. आपण नवीन घासाघीस करा. एकदा सिद्ध होऊन गेलं की वायरला हात, चालू वायरला हात लागल्यावर करंट लागतं, हे एकाने सांगून दिलं. मग आपण विश्वास ठेवतो ना, कारण त्याने अनुभव घेतला. आणि तरी एखादा सांगत असेल नाही पण केम काय लागतो लटक. जर 10 लोकांचा अनुभव आहे, 10 लोकांचा अनुभव आहे. एक शेतकरी त्याच्या शेतामध्ये झोपला होता आणि मकई निघाली होती. मकईची रास होती आणि त्याने एक कुत्रा होता त्याच्याजवळ. रात्री 12 वाजेला शेतातून कोणीतरी जाताना दिसलं. या कुत्र्याने भुंकायला सुरुवात केली. याला दिसलं, या एका कुत्र्याला याने भुकायला सुरुवात केली की कोणीतरी जात आहे, मालकाला उठवण्यासाठी. पण याचा भुंकण्याचा आवाज गावापर्यंत गेला. गावातल्या कुत्र्यांना ते जाणारी व्यक्ती दिसली नव्हती, पण आपल्या जातीचं भुकून राहिलंय म्हणजे नक्कीच काहीतरी आहे. एका कुत्र्याच्या भुकण्यावरून गावातले 10 भुकायला लागून. कुत्रानो कुत्रा पे भरोसो छे कि तिये जरूर देखेलू छे, ते भुकीरो तो आपण भुकू जोय. तसं ज्ञानेश्वरांनी पाहिलंय, तुकारामांनी पाहिलंय, ते विठ्ठल नामाला भुकले. निदान कुत्र्या एवढा तर भरोसा ठेवा की आपने भुकवान सु हरकत. कुत्रा भरोसा ठेवतो आपल्या जातीवर. तसं माझ्या संतांनी पाहिलंय, ज्ञानोबांनी पाहिलंय, ज्यांच्या दिंड्या लाखोच्या याच्यात जातात. उसका भरोसा तो रखिये. त्याला पुन्हा चाचपून पाहायची काय गरज आहे? वो सिद्ध बात है. सिद्ध को क्या सिद्ध करना, वो सिद्ध है. फक्त त्याचा आता विश्वासाने ऐका, श्रवण करा, भजन करा, उस पे भरोसा रखिए. भगवान शंकर सतीला पाठवतात. सतीने आज्ञेचं उल्लंघन नाही केलं. सती म्हणाली आहे की मने ये देहनो त्याग करवाना. निघाली सती. दक्ष प्रजापतीच्या यज्ञ मंडपाकडे आली आहे. तेव्हा तिथे घटना काय झाली? सतीचा सत्कार कुणी केला नाही, फक्त आई उठली. तुलसी रामायणामध्ये चौपाई आहे, सादर भले ही मिली एक माता. फक्त आई उठली, बहिणींनी स्वागत नाही केलं.
आणि सतीला राग आला की मंडपात आल्यानंतर, माझ्या वडिलांच्या घरी आल्यानंतर मारू कोई स्वागत नाही करी. आणि मुलीला केवढा अभिमान असतो माहेरी, केवढा अभिमान असतो. हा कितना भी हो जाए, गहू सासरचे, जात सासरचं, पण बाया जेव्हा दळताना गाणे म्हणतात ना, गाणे माहेरचे आणि गाणे माहेरचे. तर एकदा नवऱ्याने विचारलं बाईला की तारू घणा दिवस ते सांभळीरू, तू જ્યારે ગાના ગાજ ત્યારે પિયર ના ગાજ, एकदा हमारू बी गायले. तर त्या बाईने उत्तर काय दिलं, मी जेव्हा तुमच्या घरामध्ये लग्न करून आले आणि प्रवेश केला तेव्हा माझ्या बापाची साडी नेसून आली होती, आणि જ્યારે તમારું ઘેર છોડીને જઈશ ત્યારે મારા ભાઈની સાડી, शेवटचा आहेर मला माझ्या भावाचा येईल. आई ત્યારે બાપની હતી અને જઈશ ત્યારે ભાઈને. તો આવાના જવાના સમય મેં જો તમે કામ પડ્યા નહીં તો ગાવું કોનું? ગોપાલ કૃષ્ણ ભગવાન. તો હું ગાવું કોનું? मैं गाऊ तो पियर का. म्हणून माहेरचं कौतुक स्त्रियांना खूप असतं की मारा पियर, मारा भाई. भारतीय स्त्रियांना फक्त 3 गोष्टींची अपेक्षा असते. मुलाने खांदा दिला पाहिजे, नवऱ्याने कुंकू लावला पाहिजे आणि भावाने साडी नेसवली पाहिजे, मी दुर्गा माता बनून गेली पाहिजे. ही स्त्रियांची शेवटची अपेक्षा. कि मार भाई मने पेरामने लावसे, मार वराजो मने लाल कुकू लगाड़से आणि मार छोकरो मने खांदो लईने लई जसे. हिनाती वधारे मने काही नाही. सती गेली आहे आणि सतीदेवीचा अपमान झालाय. सतीने पदर काढला, कमरेला लावलाय आणि भगवान शंकराचं स्मरण करीत सती यज्ञ कुंडामध्ये અને ભગવાન શંકરનું સ્મરણ કર્યું. ઓમ નમઃ શિવાય, ઓમ નમઃ શિવાય, ઓમ નમઃ શિવાય. ભગવાન શંકરના મંત્રની આગાડી ઓંકાર જ લાગી શકત, શ્રી લાગી શકતો નહીં. શ્રી શિવાય નમસ્તુભ્યમ બિલકુલ ગલત મંત્ર છે. ઓમ નમઃ શિવાય ગાઈએ. નમઃ શિવાય, ઓમ નમઃ શિવાય. नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हर हर बोले नमः शिवाय, नमः शिवाय. सब लोग गाइएगा. नमः शिवाय. हर हर बोले नमः शिवाय. जटाधराय शिव जटाधराय, हर हर भोले नमः शिवाय. जटाधराय शिव जटाधराय, हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. गंगाधराय शिव गंगाधराय, हर हर भोले नमः शिवाय. गंगाधराय शिव गंगाधराय, हर हर भोले नमः शिवाय. केदारेश्वराय शिव केदारेश्वराय, हर हर भोले पुष्पदंतेश्वराय. केदारेश्वराय शिव केदारेश्वराय, हर हर भोले पुष्पदंतेश्वराय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय. नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. भगवान शिवाचं स्मरण केलंय श्रोतेजनो. आणि सतीदेवीने यज्ञ कुंडामध्ये स्वतःला समर्पित केलं. नॉट आत्महत्या. मृत्यू एकच असतो, शरीरातून प्राण जाणं, पण प्रत्येक मृत्यूला आपल्या देशामध्ये एक वेगळं नाव देण्यात आलंय.
देशाचं संरक्षण करताना जर एखाद्या सैनिकाचा मृत्यू झाला तो उसके लिए शब्द है वो शहीद हो गए. त्याने जर आतंकवादी मारला तर बातमी वाले शब्द वापरतात वो ढेर हो गए. एखाद्याने स्वतःच्या स्वार्थापोटी किंवा क्रोधाने एखाद्याला मारून टाकलं तर त्याला सांगतात की याने त्याचा खून केला, मृत्यू जे पण खून केला. आणि एखाद्याने स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याला लावून तिसऱ्याला मारलं तर याने त्याची हत्या केली असं. ये हत्या है, ये खून है, ये शहीद है, ये ढेर हो गए. आणि एखाद्या वेळेला एखाद्या चांगल्या व्यक्तीला सुद्धा देशाचा कल्याणासाठी किंवा लोकांचा कल्याणासाठी मारावं लागलं तर त्याला वध म्हणतात. म्हणून रावण वध, शिशुपाल वध, कंस वध याने मारू पड़ी. नहीं तो रावण असा ही नव्हता श्रोतेजनो कि उसको मारना पड़े. रावण तर 36 रागांचं गायन करून भगवान शंकराला प्रसन्न करून लंका भूमी हातावर धरून कैलाश को हिला देने की ताकद एक ब्राह्मण पुत्र होता, पण तरी त्याला मारावं लागलं. म्हणून रावणाला खून नाही, हत्या नाही, याने वध. भीष्म पितामहांना का मारावं लागलं? कृष्णाचे भक्त होते, ते गीतेला जाणणारे होते, तरी भीष्माला का मारावं लागलं? कारण 7 कौरवांना देत होते म्हणून भीष्मवध. म्हणून जिथे जिथे वध शब्द है ना उसको मारना जरूरी नहीं था, लेकिन वो काम ऐसा कर रहे थे कि देश का कल्याण हो जाए, इसलिए उसको मारना पड़ा. बघा कुठे कुठे वध शब्द लागलाय तो इतिहासापासून तर आतापर्यंत कि उसको मारना पड़ा. आणि म्हणून ज्या वेळेला सतीने समर्पण केलंय, आत्महत्या नाही, स्वाहा, अग्नी तोडी टाकली आहे, कोकिळा बनून निघाली. भगवान शंकराला कळालं तेव्हा शंकराचा क्रोध अनावर झाला. शंकराने जटा दगडावर आपटली आहे आणि तिथून वीरभद्र नावाचा पुरुष निघाला. वीरभद्राला आई नाही, वडील नाही, शंकराने डोकं उपटून तयार केलेला पुरुष, आणि म्हणून डोक्याने तयार केलेला पुरुष. याला आजच्या भाषेमध्ये रोबो म्हटलं जातं, कि जितना फीडिंग किया उतना ही काम करेगा. रोबोला जो प्रोग्राम दिला तेवढंच काम. पहिला रोबो तयार करायचं काम कोणी केलं असेल तर भगवान शंकराने केलंय. हे भगवान शंकराने वीरभद्र तयार केला. म्हणून कोणी शाळेत विचारलं की पहिल्या रोबोचं नाव काय, तर बिनधास्त सांगा इसको वीरभद्र कहते हैं. पण आम्हाला शाळेमध्ये चुकीचं खूप शिकवलं जातं. विमान कोणी तयार केलं? रॉबर्ट ब्रदरचं नाव पुढे येतं की रॉबर्ट ब्रदर इन्हेने पहिला विमान. नाही नाही नाही, त्याच्या आधी नीट लक्ष द्या, त्याच्या आधी तुलसी रामायणामध्ये चौपाई आलेली आहे की भगवान रामचंद्र जेव्हा अयोध्येला आले तेव्हा राम विमानामध्ये चढले आणि सगळ्यांनी जय जयकार केला. हा रॉबर्ट ब्रदर तयार होण्याच्या 150 वर्ष आधी रामायण लिहिलं गेलेलं आहे, इसके पहिले. आणि त्याच्यात विमान शब्द टाकण्यात आला. बाल उत्तरकांडामध्ये आलेली चोवे चढ उमान कोला, चलत विमान कोलाहल होई, चलत विमान कोलाहल होई, चलत विमान कोलाहल होई, चलत विमान कोलाहल होई. जय रघुवीर कहै सब कोई, जय रघुवीर कहै तक्षशिला जर जळाली नसती तर भारताकडे आज खूप काही ज्ञान राहिलं असतं.
पण हमने बहुत गवा दिया है. म्हणून आता आम्ही तुम्हाला व्यासपीठावरून हात जोडून सांगतो, आता खूप गमावलेल्याची चिंता करू नका, पण जे आहे ते सांभाळायचं आहे. भागवत, रामायण या ग्रंथांना कोणी, आणि चुकी तुमची पण नाही, थोडी आमची पण चुकी आहे. आम्ही फक्त एवढंच सांगितलं, हिरण्यकश्यपूला मारायला खांबातून नृसिंह निघाला आणि भगवान ये हिरण्यकश्यपूनो वध कर्यो छे, नारळ फुडी देजो आणि अय्या एक धट्ट्यू मुकी देजो, दान करवाती. बस याच्यातच भागवत राहिला. गलती हमारी भी है कि हमने खोजा नहीं. म्हणून माझा प्रयत्न असतो की विज्ञान को लेकर मैं कहता हूं, मागची पिढी मान हलवून ऐकत गेली, आताची पिढी मान हलवून ऐकणारी नाहीये. वो प्रूफ मागती है. E=mc², मी भागवतात शोधून काढलंय. ग्रॅव्हिटेशनल लॉ मी भागवतात शोधून काढलंय. ऍक्शन अँड रिॲक्शन आर इक्वल बट अपोजिट डायरेक्शन. द ग्रॅव्हिटेशनल लॉ इज न्यूटन, मी भागवतात शोधून काढलाय. मी अजूनही रिसर्च करतोय त्याच्यावर की ये है. विमान रामायणामध्ये कितीतरी वर्षाआधी उल्लेख केला गेला त्याचा की ये है. तुम्ही कोणार्कला जर गेलात, एक बार कोणार्क जाइए, सूर्य मंदिर बघा. या सूर्य मंदिराला जे एक चाक दिलाय मोठं, त्या चाकाजवळ काही डिझाईन कोरली आहे, सूर्य मंदिर. आणि त्या डिझाईन मध्ये त्यांनी एक रेषा मारून ठेवली आहे पिवळ्या रंगाची. का मारून ठेवली आहे तर तिथे एका स्त्रीचं चित्र कोरलं गेलंय. उंच टाचीचे सँडल, गुडघ्या एवढा स्कर्ट, गळ्यामध्ये पर्स आणि डोळ्याला गॉगल आणि डोक्यावर हॅट, असं चित्र सूर्य मंदिरामध्ये कोरलेलं आहे. आता सूर्य मंदिर 1100 वर्ष जुने सांगतात आणि हॅट, सँडल आणि हे आताची संस्कृती आहे. उसको देखने वाले लोग तभी भी थे कि मारा भारत भविष्य ने पहले वर्णन करी मुक्यू छे. या ग्रंथांमधून ते सारं दिलं आहे, पण आम्ही वाचले नाही. आणि ज्यांनी सांगितले त्यांनी फक्त 2च गोष्टी सांगितल्या, तमने मोक्ष मळी जसे आणि ये दान करवाती ये मळी जसे. मारी कथा में તમે સૌ સાંભળશો पण दान नाही सांभाळणार. कारण माझा एका वाक्यावर भरोसा पक्का आहे, आम्ही काय कुणाचे खातो तो राम आम्हाला देतो. मेरा भगवान देने वाला बैठा है. मी दानावर जास्त नहीं बोलत, यहाँ कुछ मत रखिएगा, पण मी सांगतो ते ऐका. उस पे श्रद्धा रखिए. What is the definition of God? God is a circle whose circumference is nowhere. It infinity, but everywhere is center. हेच तर भगवद्गीता सांगते, सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो मत्त स्मृतिर्ज्ञानम अपोहनंच. God is energy. So energy conservation law is God. Energy is not created and destroyed, but it's converted. मारो भगवान जन्मने आवतो नथी, नाश थतो नथी, ओनली कन्व्हर्टेड. कधी राम, कधी कृष्ण, कधी योगेश्वर बनतो आणि अवतार घेतो. इट इज सायन्स. याला फक्त कुंकू, हळद, अक्षता आणि फुलं टाकून पूजू नका. याला एकदा बघा की मध्ये काय दिलं. मी तर म्हणतो एक विषय ठेवला गेला पाहिजे कॉलेजमध्ये कि ये क्या है. एक याद आई गई तो कही दो. माझी विद्याविहारला कथा होती श्रीमद भागवताची, आणि त्यावेळेला माझ्या कथेला त्या दिवशी आदरणीय अण्णासाहेब येऊन बसले. आणि त्या दिवशी मी आपल्या कॉलेजची आकृती सांगितली कथेमध्ये की नदीजवळ केंद्रीय ग्रंथालय आहे, मध्ये आर्ट कॉलेज आहे आणि शेवटी इंजिनिअरिंग आहे. या महापुरुषाची आकृती आहे. हे डोकं आहे, डोक्यामध्ये बुद्धी असावी, केंद्रीय ग्रंथालय. हृदयामध्ये कला असावी म्हणजे आर्ट, आणि पायाने प्रगतिशील असलं पाहिजे. इंजिनियर हे प्रगतीचं लक्षण आहे. म्हणजे हा आडवा झोपलेला माणूस आहे, दक्षिणेकडे डोकं आणि उत्तरेकडे पाय आहे. केंद्रीय ग्रंथालय डोक्याचं आहे, आर्टचं हृदय आहे आणि इंजिनिअरिंगचे पाय आहे. आणि सगळ्या विद्यार्थ्यांना शेवटी फळ मिळालं पाहिजे म्हणून आंब्याची झाडं खाली लावली आहेत. साहेबांनी टाळी वाजवली होती कि क्या सोचा महाराज कि ये मेरा कॉलेज है कि जिथे बुद्धीची देवता नदीवर बसली आहे.
कलेची देवता हृदयात बसली आहे आणि पायाने प्रगती करणारी देवता इंजिनिअरिंग शेवटी आहे आणि फळ देणारं शास्त्र आहे. आणि या सगळ्यांचे गुरु कोण? जे भगवान कृष्णाचे गुरु होते सांदीपनी समोर बसले. तप साहेब की मला घरी बोलवलं होतं कि ये विचार कोई करियो नहीं कि दादा ये तमे संभळाયું મને અને મને 4 લાખીને સત્કાર. હું પહેલો कथाकार कि मारो आनंदથી सत्कार કર્યો विद्या विहार में कि ये किसी ने सोचा ही नहीं है. हे हृदय भरणारं शास्त्र आहे, लक्षात ठेवा. हे प्रेम भरणारं शास्त्र आहे. जेव्हा भगवान शंकराने वीरभद्र तयार केला आणि याला फीडिंग करून दिली की दक्ष प्रजापतीचा विध्वंस करून याला मंडपाचा सांगितलं, पण मंडप फीडिंग करायचं राहिलं. दक्ष प्रजापतीचा विध्वंस. याने दक्ष प्रजापतीचं शीर आणि धड काढलंय. शीर यज्ञकुंडात टाकलं आणि धड खाली पडलं. सगळ्या देवांनी भगवान शंकराची स्तुती केली की शंभो आप शांत हो जाइए. मारा भगवान ने प्रार्थना करी छे, मारा शिव ने प्रार्थना करी छे. आइए भगवान शिव की हम भी प्रार्थना कर लेते हैं. एक लोटा जल एक बिलीपत्र तुझे समर्पित कर देते हैं कि हे भगवान. आइए भगवान शिव को नमन करते हैं. एक बिली पत्रम एक पुष्प एक लोटा जल की धार दयालु रिझके देते हैं चंद्रमौली फलचार. बाघांबरम भस्मांबरम जटा आसन जमाए बैठे हैं कृपा सिंधु कैलाश. कैलाश के निवासी नमो बार बार हूँ. कैलाश के निवासी नमो बार बार हूँ. आयो शरण तिहारे भूल तार तार. आयो शरण तिहारे भूल तार तार. निवासी नमो आयो शरण तिहारी सुनो तार तार. आयो शरण तिहारी सुनो तार तार. बखान क्या करूं मैं हो बखान क्या करूं मैं राखों के ढेर का. बखान क्या करूं मैं राखों के ढेर का. चपटी बबूत में है खजाना कुबेर का. चपटी बबूत में है खजाना कुबेर का. वही गंगाधार दिखार ओंकार दो. वही गंगाधार दिखार ओंकार दो. ओंकार दो. आयो शरण तिहारी. आयो शरण तिहारे प्रभुतार. शिवाची स्तुती केली. भगवान शिव तिथे जातात आणि वीरभद्राला सांगतायत की जा कोणाचं डोकं असेल घेऊन ये. इथे आता फिडिंग करायचं चुकलं. माणसाचं डोकं मागवायला पाहिजे होतं. फक्त एवढाच डाटा टाकला गेला कोणाचं डोकं असेल तर घेऊन ये. हा रोबो होता. गेला आणि बोकडाचं डोकं घेऊन आला. म्हणून कम्प्युटर कडनं काम करून घ्यायचं असेल तर डाटा दिला गेला पाहिजे, तोही करेक्ट, नॉट एरर. आणि दिलाय. काही काही लोक म्हणतात एटलो तेटलो. एकाने माझा फोन नंबर विचारला. मी त्याला सांगितलं, म्हटलं 94 22 26 38 19 लिहून घ्या. ते लख्यो. पण जिथे 26 होतं तिथे 36 करून दिले. मी चेक केलं कि तो भाई तमें 36 बेनो तन तो थे शू फरक पड़. शू फरक नहीं, ते एंडो केंडो मद्रास में लागी जैसे उसको बराबर करना. माणसाचं डोकं सांगायचं होतं, फक्त डोकं सांगितलं. हा बोकडाचं घेऊन आला आणि दक्ष प्रजापतीला बोकडाचं डोकं लावलंय. दक्ष जिवंत झाला.
भगवान शंकर MS आहे. पहिली सर्जरी घरामध्ये केली की मुलाला हत्तीचं डोकं लावलं आणि ही दुसरी सर्जरी केली. म्हणून MS म्हणजे काय? यम म्हणजे महादेव, यस म्हणजे शंकर. महादेव शंकर जे छे एનું નામ MS, એ માસ્ટર ઓફ સર્જન. भगवान शंकराने दक्ष प्रजापतीला बोकडाचं डोकं लावलंय. हा जिवंत झाला आणि याने स्तुती करताना मे 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 शब्द उच्चारला. भगवान शिव आशीर्वाद देत आहेत. राजा परीक्षितीने विचारलं की गुरुदेव, याला बोकडाचं डोकं लागलं, आशीर्वाद दिला, गोष्ट खरी आहे. हा तर सासरा होता, याला भगवान शंकर, पण जेने भगवान मालम नहीं, जे जानी शकतो नहीं અને પહેલી વાર ભગવાનનું ભજન કરવાને નીકળ્યો કે ભગવાન એને મળી શકે? મને જરૂર. રાજા, ज्याला भगवान माहीत नाही त्यालाही परमात्मा मिळतो. मी तुला जरूर सांगतोय, पण पक्षी घरट्याकडे जाण्याची वाट पाहतायत. संध्याकाळची वेळ आहे. उद्या दुपारी पुन्हा 2 वाजेला उपस्थित